तर हाय हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत कोथिंबीर फ्लेवरचे पापड. अगदी रेशनच्या तांदळापासून छान असे दुप्पट तिप्पट फुलणारे पापड कोथिंबीर फ्लेवरमध्ये कशा प्रकारे करायचे त्याची डिटेलमध्ये आपण रेसिपी पाहिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता, तोडून पाहिल्यानंतर अगदी छान कुरकुरीत असा आपला पापड तयार झालेला आहे आणि कुठेही तेलकट वगैरे झालेला नाही. तर रेसिपी स्किप न करता पूर्ण पाहायची आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर त्यासाठी आपण रेशनचे 1 किलो असे तांदूळ स्वच्छ धुवून 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकून अशा प्रकारे बारीक असं याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण या पिठामधलं 2 वाट्या असं पीठ बाजूला काढून घेणार आहोत. तर आज आपण फक्त 2 वाट्या पिठाचे इथे पापड तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण ज्या भांड्यामध्ये तुम्हाला मिक्स करता येईल अशा भांड्यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे टोपामध्ये 2 वाट्या असं पीठ काढून घेतलेलं आहे. तर 2 वाट्या पिठासाठी आपण इथे प्रमाण पाहूया. अगदी पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा मी इथे पापडखार ॲड केलेला आहे आणि 1 चमचा असं मीठ ॲड केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ इथे ॲड करून घेऊ शकता. आणि 1.5 चमचा आपण इथे पांढरे तीळ. खूप जास्त साहित्य घेण्याची गरज पडत नाही. तर अशा प्रकारे हे बाजूला ठेवून मी इथे अशा प्रकारे एक मूठ भरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे. अगदीच तुमच्याकडे गावरान कोथिंबीर असेल तर ती घेतली तर अगदी बेस्ट. त्यानंतर चवीनुसार मी इथे 3 ते 4 अशा हिरव्या मिरच्या आणि 1 छोटी गड्डी असा लसूण घेतलेला आहे. तर आपण हे थोडंसं कोमट पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेऊया. खूप जास्त थंड पाणी टाकायचं नाही, कोमट पाणी टाकून मिक्सरला फिरून घ्यायचं. 1 वाटी असं प्रमाणाचं झालेलं आहे. तर अशा प्रकारे पुरणाची चाळणी घ्यायची आणि त्याने हे वाटण गाळून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण हे गाळून घेऊया. तर या गाळून घेण्याचा फायदा म्हणजे यावरती बिया अशा राहिल्या जातात, बिया पापडामध्ये येत नाहीत. त्यानंतर मी इथे 2 वाट्या, त्याच वाटीने 2 वाट्या थोडं आपण हे मिश्रण 1 वाटी असं घेतलेलं आहे. त्यानंतर 2 वाट्या कडकडीत असं गरम उकळतं पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर उकळतं पाणी टाकून घेतल्यामुळे आपले पापड कुठेही फाटत वगैरे नाहीत किंवा उलत वगैरे नाहीत. अशा प्रकारे 2 वाट्या म्हणजे एकूणच आपण इथे 3 वाट्या मिश्रण धरून 3 वाट्या असं पाणी इथे ॲड करून घेतलेलं आहे. तर छान असं मिक्स करून घ्यायचं. गरम असतं त्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हाताला सहन होईल असं झालं की मग आपण हे हाताने मिक्स करून घेणार आहोत किंवा मग अगदीच तुम्ही प्लास्टिक पिशवीमध्ये टाकून हे मिक्स करून घेतलं तरीही चालेल. तर मी इथे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे तयार करून घेतल्यामुळे जर आपण गाठी वगैरे यामध्ये होत नाहीत. तर अगदी छान असं आपण हे मिक्स करून घेऊ. तर हे मी इथे हाताने असं छान असं हे पीठ मिक्स करून घेत आहे. तर अशा प्रकारे देखील तुम्ही हे मिक्स करून घेऊ. तर हे अशा प्रकारे आपण हे पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान कडक असा याचा गोळा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण याचे उंडे तयार करून घेऊया. खूप जास्त जाड देखील उंडे तयार करून घ्यायचे नाही, नाहीतर ते पटकन शिजले जात नाही. तर अशा प्रकारे मी इथे उंडे तयार करून घेणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण हे चाळणीमध्ये टाकून घेऊया. तुम्ही अगदीच कुकरमध्ये याची 1 शिट्टी काढून घेतली तरीही चालेल, पण उंडे खूप जास्त जाड करायचे नाही. त्यानंतर मी पातेल्यामध्ये पाणी उकळायला घेतलेलं आहे 1 ते 1.5 ग्लास आणि ते अगदी फिट्ट अशी चाळणी बसेल किंवा मग कोणतंही भांडं घेतलं तर अगदी फिट्ट बसेल अशा प्रकारे ठेवायचं आणि वरून फिट्ट झाकण ठेवून ते आपण 15 ते 20 मिनटं छान असं शिजवून घेणार आहोत. याची वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही. जर बाहेर वाफ जात असेल तर अगदीच तुम्ही त्यावरती खलबत्ता वगैरे ठेवून घेऊ शकता. तर सुरुवातीला तुम्ही उंड्याची साईज पाहू शकता आणि 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही उंड्याची साईज पाहू शकता. तर 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. आपण हे चेक करून पाहूया. यामध्ये चाकू टाकून घ्यायचा आणि अगदी खाली तळाला जाईल इथपर्यंत चाकू टाकून घ्यायचा. अशा प्रकारे चाकू काढून घ्यायचा. तर अगदी 2 ते 3 मिनटं अजून शिजवून घेण्याची गरज आहे. झाकून ठेवूया. तर त्यानंतर मी इथे एवढ्या पिठासाठी अर्धा चमचा असा डिंक घेतलेला आहे. तर डिंक इथे मी फक्त 2 वाटीसाठी अर्धा चमचा असा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी टाकून घेऊ. तर डिंक आपण थोडासा कुटून देखील घेतलेला आहे. जर तुम्ही 1 किलोचे पापड बनवत असाल तर 1 चमचा डिंक घेतला तरीही चालेल. तर आपण 2 वाटी बनवतोय, त्या 2 वाटी पिठाचे पापड बनवतोय, त्यासाठी मी इथे अगदी अर्धा चमचा असा डिंक घेतलेला आहे आणि अर्धी वाटी थोडंसं कोमट पाणी टाकून मिक्स करून हे बाजूला ठेवून देऊया. म्हणजे डिंक आपला पटकन असा विरघळला जातो. त्यानंतर आपण खलबत्ता काढून घेऊया आणि पीठ चेक करून घेऊया. अगदी थोडासा याचा कलर फेंट होतो. तर तुम्ही अगदीच मिक्स करता वेळेस यामध्ये खायचा कलर ॲड केला तरीही चालेल. त्यानंतर मी इथे सुती कपडा घेतलेला आहे आणि त्यावरती डिंकाचं पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे आपण ज्यावेळेस हे पीठ मळून घेतो त्यावेळेस ह्या कापडाला पीठ चिकटल्या जात नाही. तर मी सुरुवातीला फक्त 2 उंडे इथे घेतलेले आहेत आणि छान असे आपण हे कपड्यामध्ये टाकून मळून घेऊया. अगदीच तुम्ही प्लास्टिक पिशवीमध्ये देखील हे मळून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मळून घेतल्यामुळे हाताला थोडासा चटका लागण्याची भीती असते. त्यामुळे अगदी कपड्याच्या पिशवीमध्ये वगैरे टाकून घेतला तरीही चालेल. तर आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खाली कुठेही पीठ चिकटलेलं नाही. तर पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण पळपटावर त्याचा गोल असा रोल तयार करून घेऊया आणि
चाकूच्या सहाय्याने तुम्हाला हवं त्या आकारात पापड करायचे त्या आकारात तुम्ही ह्याच्या लाट्या तोडून घेऊ शकता. तर अगदीच गोल गोल तुम्ही लाट्या तोडून घेतल्या तरीही चालते. त्यानंतर लाट्या आपण एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या किंवा मग प्लास्टिक पिशवीमध्ये काढून घेतल्या तरीही चालेल. अगदी छान गरम गरम असलं तर आपले छान असे इथे पापड तयार होतात. त्यामुळे हे मिश्रण गरम ठेवणं अगदी गरजेचं आहे. राहिलेले उंडे मी गरम पाण्याच्या वरती ठेवलेले आहेत. त्यामुळे ते कूक देखील होतात आणि थंड देखील होत नाहीत. तर मी इथे दोन्ही कापडाला छान असं पाणी डिंकाचं पाणी लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे प्लेट घेऊन थोडीशी प्रेस करून आपण हा पापड तयार करून घेऊया. खूप जास्त पीठ पातळ झालेलं असेल तर आपलं हे प्लेटने तयार होतो पापड किंवा मग तुम्ही अगदी लाटण्याने लाटून घेतला तरीही चालेल. पापड गोल झाला नाही तर अशा प्रकारे प्लेट घेऊन पापड गोल करून घ्यायचा. त्यानंतर मी हे ताटावर काढून घेत आहे. तर अगदी छान असं पीठ छान असं घट्ट झालेलं आहे. त्यामुळे प्लास्टिकला कुठेही चिकटत नाही. तर अशाच प्रकारे आपण इथे पापड तयार करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मी छोटे मोठे अशा प्रकारे पापड तयार करून घेतलेले आहेत. तर अगदी छान एक दिवस कडकडीत उन्हामध्ये किंवा 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपण हे पापड 2 दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर आपले इथे पापड अगदी छान असे तयार झालेले आहेत. अगदी खूप जास्त जाडही नाही आणि अगदी पातळही नाही अशा प्रकारे मी इथे पापड तयार करून घेतलेले आहेत. तर आपण इथे पापड तळून पाहूया. अगदी छान असे दुप्पट तिप्पट आपले हे पापड फुलले जातात. तर तुम्ही इथपर्यंत रेसिपी पाहिली म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि हो, आपला हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.